चंद्रपूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या युवा नेत्याच्या आत्महत्येचं प्रकरण समोर आलेलं आहे। शहरातल्याच बाबूपेठ येथील बुद्ध विहारात संदीप यासलवार युवकानं आत्महत्या केल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडालेली आहे। अनुकंपा यादीत नाव आल्यानंतर संदीप महानगरपालिका अधिकाऱ्यांकडे नोकरीसाठी वारंवार फेऱ्या मारायचा, परंतु अधिकाऱ्यांवर त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही। उलट संदीपला नोकरीऐवजी लाखो रुपयांची मागणी करण्यात आल्याचं उघड झालेलं आहे। इतकंच नव्हे तर महानगरपालिका अधिकाऱ्यांकडून संदीपवर गुन्हे दाखल असल्याचे आरोप देखील लावण्यात आले होते, परंतु हे गुन्हे एका नेत्याच्या स्वरूपात त्याच्यावर होते। महानगरपालिका अधिकाऱ्याच्या याच मानसिक त्रासाला कंटाळून संदीपनं शेवटी आपले जीवनलीला समाप्त करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच संदीपनं गळफास लावून आत्महत्या केल्याचं स्पष्ट होत आहे। आज संदीप यासलवार हुडको कॉलनी येथील आमचा जो कार्यकर्ता होता, कांदा समर्थक, त्यांनी रात्री 3:30 वाजता आत्महत्या केली आणि त्याला आत्महत्येला कारणीभूत ही महानगरपालिका आहे। गेल्या 1-1.5 वर्षापासून त्याचं नाव अनुकंपाच्या लिस्टमध्ये आलं होतं, परंतु त्याला नोकरीवर घेण्यात आलं नाही। कारण एवढंच होतं की त्याच्यावर पॉलिटिकल गुन्हे होते। पण पॉलिटिकल गुन्हे हा काही गुन्हे नाही आहे, परंतु त्याला अधिकाऱ्यांनी खूप त्रास दिला। त्याच्यामध्ये त्याला पैशाची सुद्धा मागणी करण्यात आली। आज तो बिचारा खाण्यापिण्यापासून वंचित होता, तर पैसे कुठून देणार आहे? तर माझा पूर्ण हा आरोप आहे महानगरपालिकेवर की त्याचा मृत्यू महानगरपालिकेचे जे आमचे कर्मचारी आहे, जे आमचे आयुक्त आहे, त्यांच्यामुळे झालेला आहे। आज त्यांचे म्हणजे खायचे वांदे असल्यानंतर एवढ्या गरीब परिस्थितीमध्ये आज त्याच्याकडून पैशाची सुद्धा मागणी महानगरपालिकेचे अधिकारी करत आहे। तर आमचा एकच हेतू आहे की आज त्याचा हा जीव गेला आहे। आज जीव गेल्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी इच्छा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची व तिच्या चंद्रपूर शहर रहिवाशाची ही आमची इच्छा आहे। परंतु संदीपच्या कुटुंबाला न्याय मिळावा व अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते राहुल देवतोळे यांनी केलेली आहे। मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आला। जनमत लाईव्ह न्यूज करता चंद्रपूरहून योगिता पाटेकर यांची रिपोर्ट।